ज्यांना कोणाला हिवाळा असो की उन्हाळा पण आईस्क्रीम खायला फार आवडतं, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. तर आज आपण सोप्या सोप्या पद्धतीने व्हॅनिला मार्बल आईस्क्रीम कशी बनवायची ते बघणार आहोत. आईस्क्रीम चवीला तर मार्केटपेक्षाही भारी आहेच, पण बनवायला सुद्धा तितकी सोपी आहे. नक्की ट्राय करून बघा. तर सगळ्यात आधी इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप इतकी व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे. व्हिपिंग क्रीम शक्यतो एकदम चिल्ड घ्यायची म्हणजे आपली आईस्क्रीम छान बनते. तर बघा इथे मी 1 कप इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. आता आपल्याला त्याला बीट करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्याच्याने करून घ्या. नसेल तर हँड विस्करनी सुद्धा इझिली होते. फक्त थोडंसं जास्त वेळ लागतो. तर बघा इथे मी 2 मिनिटापर्यंत त्याला बीट करून घेतलेलं आहे, विस्क करून घेतलेलं आहे आणि एकदम मिक्स करून घेत आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रीडियंट्स ॲड करायचे आहे. तर बघा इथे मी अर्धा कप इतकं होममेड कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. तर हा कंडेन्स्ड मिल्क मी घरी बनवून घेतलेला आहे, होममेड आहे. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल ना, तर याआधी एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये होममेड कंडेन्स्ड मिल्क कसा बनवायचा त्याची रेसिपी आहे, नक्की बघा. तर बघा इथे मी 2-3 ड्रॉप इतकं व्हॅनिला इसेन्स ॲड केलेलं आहे किंवा हाफ टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत त्याला 2 मिनिटापर्यंत असंच बीट करून घ्यायचं आहे आणि बघा इथे आपली क्रीम बनवून तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये ना तुम्ही कोणतंही फ्लेवर ॲड करून तुम्हाला ज्या फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची आहे, त्या फ्लेवरची तुम्ही ती आईस्क्रीम बनवू शकता. मी प्लेन व्हॅनिला फ्लेवर बनवणार आहे म्हणून मी व्हॅनिला इसेन्स ॲड केलेला आहे. हा आईस्क्रीमचा बेस आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही फ्लेवर ॲड करू शकता. तर बघा आपली क्रीम इथे तयार झालेली आहे. इथे मी 2 पोर्शनमध्ये याला डिव्हाईड करून घेणार आहे. म्हणजे मी एकामध्ये कलर ॲड करणार आहे आणि एक असंच व्हाईट प्लेन ठेवणार आहे. तर बघा 2 पोर्शनमध्ये इथे मी थोडं-थोडं करून डिव्हाईड करून घेतलेलं आहे इक्वल क्वांटिटीमध्ये. थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊया. आधी बाउलला छान असं क्लीन करून घेऊया. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कलर ॲड करायचा आहे. तर इथे मी ऑरेंज कलर ॲड करणार आहे. तर आपल्याला इथे 2 ड्रॉप इतकं ऑरेंज फूड कलर ॲड करायचं आहे. आता परत आपल्याला बीटरने याला बीट करून घ्यायचं बघा अशा प्रकारे बीट नाही केलं, मिक्स करून घेतलं तरी चालेल. पण इथे मी बीटरने व्यवस्थित मिक्स करून घेतलंय बघा. 1 ते 2 मिनिट लागतात. जास्त वेळ पण बीट करायची गरज नाहीये. जसं आपण केकसाठी बनवतो की नाही, तेवढी घट्ट क्रीम बनवायची गरज नाहीये. थोडीशी पातळ लिक्विडी फॉर्ममध्ये जरी असेल तरी चालेल. तर बघा इथे क्रीम बीट करून झालेली आहे. परत आपण याला स्पॅच्युलानी क्लीन करून घेऊया, मिक्स करून घेऊया. बघा बाजूला जो कलर राहिलेला आहे, तो काही व्यवस्थित मिक्स झालेला नाहीये. म्हणून परत एकदा मी याला स्पॅच्युलाने मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे. आणि इथे आपली क्रीम आहे ना, ती छानपैकी मिक्स झालेली आहे. कलर व्यवस्थित क्रीममध्ये मिक्स झालाय. ऑप्शनल आहे. जर तुम्हाला क्रीममध्ये फूड कलर ॲड करायचा असेल तर करा. नाही करायचं स्किप केलं तरी चालेल. असंही तुम्ही प्लेन व्हाईट कलरमध्ये सुद्धा बनवू शकता. तर बघा इथे मी एक कंटेनर घेतलाय. क्रीम बनवून तयार झालेली आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला त्या कंटेनरमध्ये व्हाईट कलरची क्रीम ॲड करून घ्यायची आहे. ज्यामध्ये आपण कलर ॲड केलेला नाहीये ना, ती क्रीम ॲड करायची आहे. तर बघा सगळ्यात आधी मी व्हाईट कलरची क्रीम ॲड करून घेतलेली आहे आणि स्पॅच्युलाने व्यवस्थित त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे इव्हनमध्ये. आता जी आपण ऑरेंज कलरची क्रीम बनवून घेतली आहे ना, ती पण वरून ॲड करायची आहे. खूप जास्त नाही, थोड्या-थोड्या क्वांटिटीमध्येच ॲड करायचं आपल्याला 1-1, 2-2 स्पॅच्युला. तर बघा इथे मी 2 ते 2.5 स्पॅच्युला इतकं ॲड करून घेतलेलं आहे. याला सुद्धा त्याचप्रमाणे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं इव्हनमध्ये सगळीकडे. तुम्ही असे एकावर एक जर लेयर व्यवस्थित लावाल ना, तर ज्यावेळेला आपण स्कूप करू आईस्क्रीम त्यावेळेला खूप सुंदर असे लेयर्स निघतात. प्रत्येक स्कूपमध्ये इव्हनमध्ये लेयर्स निघतात आणि दिसायला खूप सुंदर दिसते आपली आईस्क्रीम. त्यासाठी व्यवस्थित लेयर्स करा. तर जी आपली शेवटची उरलेली जी क्रीम होती ती सुद्धा पूर्ण ॲड करून घेतलेली आहे. इथे मी 4 लेयरमध्ये करून घेतलेलं आहे. जेवढी क्रीम आहे तेवढे लेयर्स करून घ्या. तर बघा इथे मी हे सुद्धा व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे. सगळीकडे सारख्या बाजूने मी याला पसरवून घेणार आहे. तर इथे तुम्ही कोणताही कंटेनर घेऊ शकता. प्लास्टिकचा, काचेचा कोणताही कंटेनर घ्या. व्यवस्थित आईस्क्रीम सेट होते. फक्त फ्रीझर तुम्ही समरवर ठेवा, म्हणजे समरवर छान आईस्क्रीम सेट होते. 8 ते 10 तास लागतात, पण 10 तासानंतर तुम्ही आईस्क्रीम जर काढून बघाल, तर खूप छान अशी आईस्क्रीम इथे सेट झालेली असेल. खूपच सुंदर आईस्क्रीम सेट होते.
तर बघा ही शेवटची लेयरसुद्धा मी टाकून घेतलेली आहे डब्यामध्ये आणि तीसुद्धा व्यवस्थित स्पॅच्युलाने स्प्रेड करून घेणार आहे. स्पॅच्युलाने किंवा चम्मचने जसं तुम्हाला जमते तसं आपल्याला इथं स्प्रेड करून घ्यायचं अशा प्रकारे. तर बघा इथे मी छानपैकी ही सुद्धा लेयर व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेली आहे आणि इथे आपली आईस्क्रीम आता सेट होण्यासाठी तयार आहे. ह्याच्यावर आपल्याला एकदम टाईट असं झाकण लावून घ्यायचं आहे आणि ओव्हरनाईट किंवा 10 तासासाठी आपल्याला फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर बघा मी ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि आपली आईस्क्रीम एकदम परफेक्ट जशी आपण मार्केटमधून आणतो की नाही तशी आईस्क्रीम इथे सेट झालेली आहे. अजिबात यामध्ये आईस क्रिस्टल वगैरे जमलेले नाही आहेत किंवा आईस्क्रीम व्यवस्थित सेट झाली नाही असंही नाही आहे. खूप छान आईस्क्रीम सेट झालेली आहे. एकदम परफेक्ट. मी तुम्हाला एक स्कूप करून दाखवते बघा. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एकही आईस क्रिस्टल जमलेले नाहीत. एकदम सॉफ्ट, क्रीमी, मुलायम एकदम अशी आईस्क्रीम इथे आपली बनवून तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला इथे आईस्क्रीम सर्व्ह करून घ्यायची आहे. जर तुम्हाला हे एखाद्या पार्टीसाठी किंवा 10 ते 15 लोकांसाठी बनवायची असेल ना, तुम्ही एखाद्या जास्त मोठ्या कंटेनरमध्ये आणि जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता याच मेजरमेंटनुसार. तर बघा इथे मी स्कूप करून घेतेय आणि लेयर्स बघू शकता तुम्ही किती छान आहे. म्हणजे समजायचं की आपली आईस्क्रीम एकदम परफेक्ट सेट झालेली आहे. तर इथे आपली आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे. मी इथे आईस्क्रीम सर्व्हसुद्धा करून दाखवलेली आहे तुम्हाला. बघू शकता किती छान एकदम मार्बल आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे. सिंपल रेसिपी आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. अशाच तुम्हाला अजून भरपूर साऱ्या आईस्क्रीमच्या रेसिपी हवे असेल तरीही कमेंट करा. रेसिपी जमली की नाही तेही सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.